नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजकालचा सहज ऐकण्यात येणारा असा शब्द म्हणजे डिप्रेशनमध्ये जाणे. कुठलेही टेन्शन असले तर बऱ्याच वेळेस आपण हे ऐकतो की अरे, या टेन्शनमुळे असे असे व्यक्ती. परंतु डिप्रेशनमध्ये जाणे म्हणजे काय? तर डिप्रेशन म्हणजे वेड नव्हे. याबद्दल संकोच, कमीपणा हा बाळगू नये. आपल्याला जर डिप्रेशन आले, नैराश्य आले, टेन्शन आले, तर हे आपण स्वतः मान्य करणे हे फार महत्त्वाचे आहे. कधीही कुठलेही टेन्शन असो, कुठलाही त्रास असो, आपल्या कुटुंबाचा व मित्रमंडळींचा, नातेवाईकांचा मानसिक आधार हा खूप महत्त्वपूर्ण व मोलाचा ठरतो. यासाठी आपल्याला टेन्शन आलेले आहे, शांतपणे, मन मोकळेपणाने आपण आपल्या मनातील ज्या भावना आहेत त्या बोलायला हव्यात. आणि डिप्रेशन पासून दूर राहण्यासाठी स्वतःला गुंतून ठेवणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे. स्वतःला आवडणारी जी कामे आहेत ती करावीत. बऱ्याच वेळेस अशा वेळेस असे होते, काहीही करायची इच्छा होत नसेल तरी देखील यावर मात करून काही ना काही करत राहावे. यामुळे निगेटिव्ह जे विचार आहेत, सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह जे विचार आहेत हे पुन्हा आपल्याला येतात. अगदी अर्धा चमचा भरून अश्वगंधा पावडर घ्यायची आहे. अश्वगंधा पावडर आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात सहजतेने मिळून जाते. तर ही पावडर एका पात्रात टाका आणि यामध्ये 1 चमचा भरून मध टाकायचे आहे किंवा हे मिक्स व्हायला हवे इतपत यामध्ये मध टाका. यासाठी तुम्ही ओरिजिनल मध मिळत असेल ना तर त्याचा वापर करा, किंवा ओरिजिनल मध नसेल तर जे मध आपल्याकडे असेल, ज्या कंपनीचे असेल त्या कंपनीच्या मधाचा वापर आपण करू शकतो. तर याप्रमाणे ही छान मिक्स करून प्रथम आपल्याला ग्लास भरून कोमट पाणी पिऊन घ्यायचे आहे. आणि यानंतर हे तयार झालेले मिश्रण सकाळी सकाळी पोटी संपूर्ण मिश्रण याप्रमाणे चाटून चाटून खाऊन घ्यायचे आहे. किंवा आपल्याला मधाबरोबर हे आवडत नसेल तर नॉर्मल कोमट दुधामध्ये देखील ही पावडर आपण अर्धा चमचा मिक्स करून पिऊ शकतात. तसे देखील चालेल, जे तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे करा. यामुळे डिप्रेशनमध्ये कितीही असाल की टेन्शनमुळे त्रास होत असेल तरी देखील हे बरे होण्यास मदत होते. यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही, तर फायदा पूर्णपणे होतो. कारण हे संपूर्ण रामबाण असल्यामुळे असे आपल्याला किमान 1 ते 1.5 महिने करायचे आहे. 3 ते 4 दिवसात लगेच फायदा जाणवेल. त्रास असेल तर हे कंटिन्यू करा. त्यापासून आपल्याला 100% फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.